नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिरस्कार आपल्या श्री फाउंडेशन कळम या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत। तर मित्रांनो, काही भागामध्ये पावसाची बऱ्याच प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढला असेल अशा संपूर्ण शेतकरी बांधवांकरिता आपण पीक विम्याची तक्रार करून घ्यावी याबद्दलचा आपला आज हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या श्री फाउंडेशन कळम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला आपल्या पिकाची तक्रार कशी करता येईल आणि ही या सोपी पद्धत मी आपला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यावरती तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यावरती तुम्हाला हे बघा, क्रॉप इन्शुरन्स हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यावर तुम्हाला असा समोर त्याचा पोर्शन दिसेल। यामध्ये तुम्हाला कंटिन्यू ॲज अ गेस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्रॉप लॉस याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्रॉप लॉसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणजे तुम्ही जे तक्रार केली आहे ते तक्रार तुम्ही जो पीक विमा काढला आहे तो पीक विमा तुम्हाला या तक्रारीमार्फत आपल्याला इंटिमेशन द्यायचं आहे त्या कंपनीला। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। मी मोबाईल नंबर माझा या ठिकाणी ॲड करतो आहे। नंतर तुम्हाला इथे तुमचा OTP येतो, तो OTP या ठिकाणी तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा OTP टाकायचा आहे। मित्रांनो, मला OTP आलेला आहे 820428। हा मी OTP या ठिकाणी ऑटोफिल केलेला आहे। नंतर तुम्हाला या ठिकाणी सीझन चूज, तर सीझनवर आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी खरीप हे सीझन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। जसं तुमचं सीझन खरीप किंवा रब्बी असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। खरीप आपला आता सीझन खरीप चालू आहे, या ठिकाणी आपण खरीप निवडलेला आहे। नंतर आपल्याला वर्ष निवडायचं आहे, त्यामध्ये 2024 हे आपण वर्ष निवडले आहे। स्कीम निवडायची आहे आपल्याला। स्कीममध्ये आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये स्टेट निवडायचं आहे। स्टेटमध्ये आपल्याला आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यात आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करून समोर जायचं आहे। समोर आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पीक विमा कुठून काढला याबद्दलची माहितीसुद्धा जी पावती असते त्या पावतीचा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला या ठिकाणी फिल करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही पीक विमा कुठून काढला, जर तुम्ही आपले सरकार सेवावरून काढला असेल तर तुम्हाला या ठिकाणी CSC चूज करायचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी बँकमधून काढला असेल त्या ठिकाणी तुम्हाला बँक चूज करायचं आहे। जर तुम्ही फार्मर ऑनलाईन म्हणजे स्वतः तुम्ही त्या ॲपमधून काढला असेल तुम्हाला ते ॲप क्लिअर करायचं आहे। तर मित्रांनो, हा माझा पीक विमा मी माझ्या CSC सेंटरवरून काढलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला CSC या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत एकदा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी माझा ॲप्लिकेशन नंबर फिल करतो आहे 040030304710592202। हा ॲप्लिकेशन नंबर आपल्या पावतीवरचा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर याला डन करायचं आहे। डन केल्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होईल। यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाईल। यामध्ये तुम्हाला पहिलं तुमचं क्रॉप या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। हे क्रॉप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कशामुळे नुकसान झालं हे यामध्ये बघायचं आहे। जर तुमचं याच्यामध्ये रोगराई किंवा काही असेल तुमच्या पिकावरती तर तुम्हाला डिसीज टाकायचं आहे। नंतर तुमचं अतिवृष्टी असेल एक्सेस रेनफॉल टाकायचा आहे, डिफेक्टिव्ह रेनफॉल टाकायचा आहे। तुमच्या पद्धतीने तुमचं नुकसान कोण्या पद्धतीने झालं या ठिकाणी तुम्हाला एखाद्या ऑप्शन या ठिकाणी चूज करायचं। तर मित्रांनो, मी एक्सेस फॉल हे ऑप्शन निवडलेलं आहे। यामध्ये ज्यावेळेस पाऊस आला असेल त्याच्या 72 तासात तुम्हाला या ठिकाणी आपल्या पिकाची तक्रार नोंदवायची आहे। पिकाला नोंदवायच्या आधी आमच्या इकडे मित्रांनो काल पाऊस झालेला आहे, तर मी कालची तारीख या ठिकाणी टाकतो आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा क्रॉपचा टाईम इन्सिडन्स जो आहे तो टाकायचा आहे। म्हणजे स्टँडिंग क्रॉप आहे आमचं, जे स्टँडिंग क्रॉप टाकतो। मित्रांनो, तुमचं नुकसान किती टक्के झालं आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्हाला नुकसान या ठिकाणी 100%, 50%, 10%, 90% असं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। तुमचं त्यामध्ये रिमार्क्स द्यायचा आहे की तुमचं नुकसान कोण्या पद्धतीने झालं आहे, किती टक्के झालं आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकाचं जे नुकसान झालं आहे हे नुकसान तुम्हाला या रिमार्कद्वारे सांगायचं आहे। तर मी या ठिकाणी
अति पावसामुळे झालेले नुकसान असं या ठिकाणी टाकतो आहे मित्रांनो रिमार्कमध्ये. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला तुमच्या शेताचे फोटो अपलोड करायचे. फोटो अपलोड तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या शेताचा फोटो या ठिकाणी अपलोड करू शकता. मित्रांनो, फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला यामध्ये सबमिट या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा डॉकेट आय डी जनरेट होतो. हा आय डी तुम्हाला तुमच्या पावतीवरती लिहून ठेवायचा आहे आणि याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला काढायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला ते लोक इंटिमेशनसाठी येतात, पाहणी करण्यासाठी येतात ते तक्रार विमा प्रतिनिधी, त्यावेळेस तुम्हाला हा डॉकेट आय डी आवश्यक असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच करू शकता आणि आमच्या श्री फाउंडेशन कॉम या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला आमच्या ग्रुप नवीन योजनांची माहिती हवी असेल तर मित्रांनो, तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करून तुमची माहिती पाठवून आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता.